भाजपा शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी जी आपल्यासोबत आहे। दया भैया, खरं तर देवेंद्र फडणवीस यांची होम पिच नागपूर आणि तिथेच पहिली मुलाखत होते, कसं स्वरूप असणार? भारतीय जनता पक्षाचा चुनाव प्रचारचा एक भाग म्हणूनच माननीय देवेंद्रजींचे 2 दिवस नागपुरात आहे, 6 तारखेला आणि 8 तारखेला। आज 3 सभा आहे, 8 तारखेला एक प्रकट मुलाखत आहे, त्यानंतर 2 सभा सुद्धा आहे। ही प्रकट मुलाखत सेंटर पॉइंट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेली आहे। तिथे नागपूर शहराचे जे प्रतिष्ठजन आहे, वेगवेगळे प्रोफेशनल्स, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणारी मंडळी आणि काही यूथ सिलेक्टिव्ह, याप्रमाणे ती एक कार्यक्रम IITच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित करून देवाभाऊ सोबत चर्चा करायचा हा एक संधी आहे। सोबतच तिथे प्रकट मुलाखत देवाभाऊची घेण्यात येईल। त्या कार्यक्रमाचं नाव तर्री पोहा विथ देवाभाऊ हा ठेवलेला आहे। या सर्व मुलाखत झाल्यानंतर एक रॅपिड क्वेश्चनचा एक सेशन राहील, त्याच्यात उपस्थित जन सुद्धा त्यांना प्रश्न विचारू शकतील आणि त्यानंतर देवाभाऊ सगळ्यांसोबत नागपूरचा फेमस तर्री पोहाचा आस्वाद घेतील, असं त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। आणि ही जे प्रकट मुलाखत आहे, नागपूर शहरात जवळपास 50 चौकात मोठे स्क्रीन लावून त्या स्क्रीनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि तिथे सुद्धा सभाचं स्वरूप राहिलं पाहिजे। एकाच ठिकाणावरून 50 ठिकाणी देवाभाऊ बोलत आहे, हा चित्र उभा करण्याचा आमचा मानस आहे। म्हणजे एकूणच वातावरण संपूर्ण भाजपमय करण्यात येईल नागपुरात। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नागपूरचा खाद्यपदार्थ म्हटलं की तर्री पोहा, संपूर्ण देशभर त्याची एक वेगळी ओळख, आणि देवाभाऊंची तर देशभर ओळख आहे। एकदम समर्पक हे सगळं जुळून आणलं। नागपूरची जे खरी पहिचान आहे ती मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात गेली पाहिजे, जगभरात गेली पाहिजे। कारण देवाभाऊ हा फक्त नागपूरपुरता सीमित नसताना संपूर्ण देशभरात देवाभाऊचे कामाचा कौतुक होत आहे। म्हणून तर्री पोहाला सुद्धा नॅशनल ब्रँडिंग मिळाली पाहिजे, हा सुद्धा त्यामागचा उद्देश आहे। आणि तर्री पोहाशी नागपूर जणांचा मन जोडलेला आहे, म्हणून हा कार्यक्रमाचं नाव तर्री पोहा विथ देवाभाऊ ठेवण्यात आलं। आपण एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा मांडला की रॅपिड फायर राऊंड सुद्धा राहणार आहे। त्याच्यात काय जे सर्वसामान्य प्रतिष्ठित लोक आहेत ते पण प्रश्न विचारू शकतील, अशीच कल्पना आहे, त्याच्यात ते प्रश्न विचारू शकतील अशीच संकल्पना आहे। अजून एक सगळ्यात महत्वाचा विषय असा होता की याच वेळेस ठाकरे बंधूंची सुद्धा मुलाखत होते, पण ती रेकॉर्डेड होऊन नंतर प्रसारित होते। तर हा देवाभाऊंचा इंटरव्ह्यू जसं सांगत आहे की लाईव्ह राहणार आहे, 50 ठिकाणी एकत्रित प्रसारित होणार आहे। कसं पाहताय दोघांमधला जो डिफरन्स आहे, ठाकरे बंधूंची मुलाखत रेकॉर्डेड आणि इकडे देवाभाऊंची लाईव्ह? रेकॉर्डेड मुलाखत हा ठराविक असतो, प्रश्न ठराविक असतो, सर्व काही ठराविक असतो, तिथे लोकांना विचारण्याची काही संधी नसतो। पण देवाभाऊची लाईव्ह प्रकट मुलाखत आहे, त्याच्यात लोकांना प्रश्न विचारण्याचा सूट आहे। त्याच्याने त्याच्यात एक जिवंतता राहील, जागरूकता राहील। पण जे प्री रेकॉर्डर असतो ते कशी असते ते मला सांगण्याची गरज नाही। आणि मुलाखतच्या बाबतीत ठाकरे आणि देवाभाऊ यांची तुलना करणं योग्य नाही आहे। मुलाखत जेव्हा होत्या तेव्हा मुलाखत कोण घेणार याची पण उत्सुकता लागली, अजून काही निश्चिती झाली आहे की काही अजून वेळ लागेल? प्रयत्न आहे की वेदर्भी माणूसच त्यांची मुलाखत घेतली पाहिजे, त्या दृष्टीने आमचे 2-4 लोकांसोबत बोलणं झालाय। नाव जसा निश्चित होईल मी प्रेसच्या माध्यमातून आपल्याला कळवेल। तर तर्री पोहा विथ देवाभाऊ, देवेंद्र फडणवीस यांची होम पिचवर पहिली प्रकट मुलाखत या निवडणुकी दरम्यानची नागपुरात 8 तारखेला होता, आणि त्याची प्रचंड अशी उत्सुकता लागली आहे। आणि किंबहुना भाजपाने त्याकरता विशेष अशी तयारी केलेली आहे। एकाच वेळेस शहरात 50 ठिकाणी, विविध ठिकाणी ही मुलाखत पाहण्याची व्यवस्था सुद्धा भाजपाकडून करण्यात आलेली आहे। झी मीडियासाठी अमर काणे, नागपूर।